नमस्कार. दया ऐवळे कृषी पंढरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आलेलं हे चंद्रकांत ऐवळे गोंधळी यांच्या प्लॉटवर. तरी आत्ताच पावसाने जरा उघडी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी फवारही चालू आहे. बरं, पावसाचं अजून काय गॅरंटी सांगता येत नाही. तरी कळ्या अवस्थेत जे प्लॉट आहेत त्यासाठी जरी एखाद्याने खरड्यासाठी वापरला नसेल तर नेटिव्ह अर्धा ग्रॅमनं वापरायचा आहे. आणि नेटिव्ह जर एखादा फवार झाला असेल फॉलिक्युर अँट्राकॉल, हे फॉलिक्युरचं अर्ध्यानं प्रमाण आहे आणि अँट्राकॉल 2 वापरायचं आहे. हे कळ्या अवस्थेत वापरायचं आहे. हे दोन्ही फवार झाला असले तर कॉन्टाप, कॅप्टाप किंवा ताकद हे फवार कळ्या अवस्थेत मारायचं आहेत. आणि त्यानंतर जर असाच आपला सेटिंग अवस्थेत प्लॉट असेल तर या प्लॉटसाठी कुजव्यासाठी आपण ताकद M45 वापरायचा आहे किंवा कॉन्टाप, कॅप्टाप वापरायचा आहे. जरी अशा वातावरणामध्ये फवारा जर घेता आला नाही तरी शेतकऱ्याला असं वाटत असतं की फवारा मारला आणि लगेच पाऊस आला तर धुवून जाईल. शेतकऱ्यांना एक विनंती आहे की फवारा एकानं धुवून गेला तर जाऊ द्या, पण फवारा वेळेवर मारणं अतिशय गरजेचं असतं. आपण बघू शकताय, जर अशा कंडिशनमध्ये हे असेल, आपणाला दाखवत असतं की बागेत गवत जास्त झालेलं आहे, तर कळ्या अवस्थेत कळ्या जर चालू असताना कुणी गवत खालचं काढू नका, कारण कळे ड्रॉप होण्याची शक्यता असते. अशा अवस्थेत ही बागेची काय जास्त हलवाहलवी करायची नाही. आणि हे झाल्यानंतर ह्या पिरियडमध्ये तेलकट ही वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी ब्ल्यू कॉपर स्टेप्टोसायक्लिनचाही फवारा घ्यावा. त्यानंतर आताच 2-3 दिवसात आपणाला आमुष येणार आहे, त्यासाठी पोसॅड 1 ग्रॅम आणि हमला 1.5 मिलीनं त्यासाठी एखादा फवारा घेतला तरी चालेल. आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पद्धतीनं फवार हे वेळेवर घ्यावं आणि आपल्या बागेची निगा राखावी, एवढे सांगू इच्छितो.